गतिमान पद्धतीने सरकार काम करत आहे, शेतकऱ्यांसाठी काम करत आहे, कष्टकऱ्यांसाठी काम करत आहे। एक विजन ठेवून हे महायुतीचं सरकार काम करत आहे हे आपण सर्वांनी पाहिलं असेल। अनेक निर्णय या सरकारने जे घेतलेत ते लोकहिताचे निर्णय असे म्हणून ओळखले जातात। आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये जो पाऊस जो पडला किंवा ज्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला नुकसान झालं त्यावेळेला सुद्धा सरकार मायबाप म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं। काही ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, त्या ठिकाणच्या असणाऱ्या जमिनी या वाहून गेल्या, त्या जमिनी वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पुन्हा त्यांचा भराव करावा लागेल या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना अधिकची मदत मिळाली पाहिजे असे निर्णय या अगोदरच्या काळात कधीच घेतले गेले नाहीत। आणि हे सर्व निर्णय घेतल्यानंतर झटकन त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती वर्ग करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालं। त्यामुळे फक्त आश्वासनं नाहीत तर त्या आश्वासनाची पूर्ती ही या सरकारच्या माध्यमातून झाली। त्यामुळे अतिशय चांगले रिझल्ट्स जे आपण पाहत आहे, हे सरकार गतिमान आहे आणि जे ठरवत आहे ते पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जातं। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या महायुतीच्या सरकारला संपूर्ण 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा ज्या मिळाल्या त्यामुळेच मिळाल्या।